अँटी करप्शन ब्युरो अमरावती घटकाने आज दिनांक 7 मार्च रोजी सापळा रचून 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना तलाठीला रंगेहात पकडले। या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोमेश्वर उर्फ राजेश्वर मलमकर वय 49 हे तलाठी म्हणून कळमगाव सज्जा तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती येथे कार्यरत आहेत। तक्रारदार यांच्या शेतातील संत्रा, सोयाबीन, तूर व हरभरा पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते। या नुकसानीचा पंचनामा करून पीक विम्याच्या अनुषंगाने 97,500 रुपये तक्रारदारांच्या वडिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते। मात्र केलेल्या पंचनाम्याच्या कामाचा बक्षीस म्हणून 10,000 रुपयांची लाच तलाठी मलमकर यांनी मागितल्याची तक्रार तक्रारदारांनी दिनांक 6 मार्च 2026 रोजी ACB कडे केली होती। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आज दिनांक 7 मार्च रोजी विरुड स्टॉप चांदूर रेल्वे येथे सापळा रचण्यात आला। यावेळी तलाठी मलमकर यांनी 7,000 रुपयांची लाच स्वीकारल्याचे पंचासमक्ष मान्य केले आणि ती रक्कम स्वीकारताच ACBच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले। या प्रकरणी आरोपी तलाठी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ACB कडून देण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर व अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील किनगे, पोलीस निरीक्षक सुजाता बनसोड तसेच पथकातील कर्मचारी प्रमोद रायपुरे, युवराज राठोड व सतीश किटुकले यांनी केली। ही कारवाई चांदूर रेल्वे येथील रेस्ट हाऊस येथील परिसरात पार पडली आहे। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती।